वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. आणि बॅकलॅश पण होईल असं सरकारवर तुम्हाला वाटतंय का? सामन्यामध्ये पण त्याच्याबद्दल लिहू नका. या भूमिका तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलंय, राष्ट्रवादीने ठरवलंय. तर तिन्ही पक्षाचे आमचे नेते विचारपूर्वक निर्णय करतात. एवढंच मी सांगेन, जे आमच्यावर टीका करतायत ते घरात बसून आहेत, त्यांनी रस्त्यावर यावं. जनतेने त्यांच्याबद्दल काय भावना आहेत या समजून घ्याव्यात, म्हणजे त्यांना त्यांचं स्थान कळेल. धन्यवाद सर. BMC इलेक्शन में कैसे देखते हैं आने चुनाव? देखिए, आज हम जो प्रवास कर रहे हैं, पश्चिम उपनगर में भी हम परसों गए, आज पूर्व उपनगर में घूम रहे हैं. हर विभाग में जाकर CC रोड का काम या रोड मोटारेबल कैसे हो, लोगों को तकलीफ न हो, इसका जायजा लेना, वो काम को पूरा करना, उसके लिए मदद करना और महापालिका को के ऊपर एक दबाव तंत्र इस नाते काम करना, संवैधानिक दबाव तंत्र इस नाते, ये हमारा प्रयास है. हमारे विधायक पराग शाह जी, प्रभाकर जी, शिंदे, भालचंद्र शिरसाट, हमारे कॉरपोरेटर, हम सब जगह इस प्रकार का प्रवास कर रहे हैं. और 20 तारीख तक सीमेंट कंक्रीट का क्यूरेशन हो, जो बचा हुआ रोड का भाग है वो असफाल्ट और मास्टिक में हो, और मोटारेबल रास्ते 30-31 मई तक हो. ये प्रयास महापालिका से पूरा करके लेना, ये भारतीय जनता पार्टी कर रही है. आने वाले BMC चुनाव को कैसे देखते हैं, क्या तैयारी आप कर रहे हैं? हमारी तैयारी 50 सीट रोज की है, क्योंकि हम रोज मुंबई वासियों की सेवा में जुटे हुए हैं. चुनाव में आएंगे, टीवी पर बात करेंगे, दूसरे की आलोचना करेंगे और वोट मांगेंगे, ये उबाटा सेने का काम है. हम सेवा के माध्यम से लोगों का वोट मांगना, ये हमारा कर्तव्य है. और इस नाते हम महायुति में लड़ेंगे. हमारी तैयारी भी पूरी हुई है. महायुति इस नाते मुंबई वासियों की सेवा मुंबई महानगर पालिका में अपना शासन लाकर हम करेंगे. जो पूरे मुंबई में मैं देख रहा हूँ, उद्धव जी मतदाताओं से पीठ दिखाकर चले गए. विदेशों में घूमना, टीवी पर दिखना, लेकिन लोगों के साथ रास्ते पर नहीं दिखना, लोगों की तकलीफ में नहीं आना, ये सब का आकलन हमें ऐसा लगता है महाआघाड़ी जो है और उबाटा सेना 50 सीटें भी नहीं आएगी. सर, अनेक अडचण येतील आणि 31 मे पर्यंत डेडलाईन होती, जी पहिल्या टप्प्यातली कामं होती ती पूर्ण करण्याची. तर किती टक्के कामं पूर्ण झाली ही माहिती तुम्ही घेतली आहे का? गेल्या वेळेला मी सांगितलं, जवळजवळ 55% काम, 55-60% रनिंग किलोमीटरमध्ये हे त्या ठिकाणी झालं आहे. आणि त्यामुळे आपण प्रशासनाला सांगितलं, नवीन रस्ते उघडू नका. एक बाजू रस्त्याची झाली असेल तर ती पूर्ण करा, आणि दुसरी बाजू जी आहे तिथे तुम्ही लेवल मॅच करून मास्टिक करून अस्फाल्ट करा, म्हणजे पूर्ण रस्ता रहदारीला युक्त असा होईल. ज्या ठिकाणी लांबीमध्ये रस्ता पूर्ण झाला असेल आणि उरलेला बाकी असेल, तर उरलेली बाजू जी आहे ती मास्टिकमध्ये करा, पण रस्ता पूर्ण मोटारेबल करा. आपण 31 मेची डेडलाईन दिली आहे. स्वतः आम्ही पाहणी करतोय. महापालिकेला जबाबदार आहे, कंत्राटदाराला जबाबदार आहे, आणि म्हणून जागरूक प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी प्रत्येक रस्त्यावर आपल्या प्रतिनिधीला घेऊन कामाला लागले. सर, या ठिकाणी तुम्ही येणार म्हणून या ठिकाणी सगळं मातीचं आहे, चिखल झालेला होता, परंतु तुम्ही येणार म्हणून या ठिकाणी अनेक ठिकाणी पोत्याची हे म्हणजे हे टाकलेलं आहे. त्याचबरोबर बाजूचं बॅरिगेटिंगसुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. हेच नागरिक सांगतात की मंत्री महोदय येत आहेत म्हणून हे करत आहेत, परंतु आमच्या समस्यांकडे जे स्थानिक रहिवासी आहेत या समस्येला तोंड देत आहेत. यावर काय कारवाई झाली पाहिजे? खरं स्थानिक नागरिकांच्या तक्रारी महापालिकेने ऐकल्याच पाहिजेत. रस्त्याची गुणवत्ता हा अधिकार आहे, नागरिकांचा अधिकार आहे, आणि म्हणून या पद्धतीने काम न करणाऱ्या कंत्राटदाराला दोषित आपण पकडूच कारवाई करू. आज 31 मेपर्यंत काम पूर्ण करणं आणि गुणवत्ता टिकवणं याच्यावर आपला भर जास्त आहे. उर्वरित जे प्लॅनिंग करायचं आहे पुढच्या सीझनसाठी आणि कंत्राटदारावर कारवाई, या दोन्ही गोष्टी आपण करू. सर, शेवटचा प्रश्न, काल पाऊस पडला तो फक्त 20 मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक असणार आहे, ज्यामध्ये महायुती मिळून ही निवडणूक लढवली जाईल आणि समोरच्या म्हणजे शिवसेना UBDचे 50पेक्षाही कमी नगरसेवक निवडून येतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या, तारीख कळेल, पण भारतीय जनता पार्टीची तयारी आम्ही
गेल्या 1.5 वर्षापासून करतो आहोत. स्वाभाविक आहे, मतदारांना केवळ मतदानापुरता विचार करणं हे भाजपचं धोरण नव्हे आणि त्यामुळे सतत आणि सातत्याने सेवा करणं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मुंबईकरांचा सेवेकरी कोण या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल. आम्ही निवडणूक महायुतीत लढू, महायुती म्हणून आम्ही निवडणूक जिंकणार हे आमचा त्या ठिकाणी संपूर्ण विश्वास आमचा आहे. आणि मी पूर्ण मुंबईभर सातत्याने फिरतो आहे. मला जे चित्र दिसतं आहे, ज्या पद्धतीने पाठ उद्धवजी आदित्यजी यांनी दाखवली आहे आणि रोज बडबड करणाऱ्या उभाटाच्या सेनेच्या नेत्यांना मुंबईकरांच्या विषयाशी काही लेणं देणं नाही. ते कधी रस्त्यावर, नाल्यावर, कुठे अडचण आली, बिल्डिंग कोसळली, कुठे काय झालं दिसतही नाहीत. ते केवळ रोज टी व्हीवर दिसतात. त्यामुळे टी व्हीवर दिसून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे. 50 सुद्धा जास्ती जागा मी म्हणतोय, हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला 50 जागा मिळतील. एक तूर अशी राहील हे वाक्य जिवारी लागलंय असं तुम्ही त्या मुलाखतीत. खरंय, मला तर लागलंच आहे, पण अख्ख्या भारतीय जनता पक्षाला लागलं आहे. कधी आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया होऊ शकते याचं भान सुटलेला नेता, हा बेभान नेता उद्धवजी यांच्या स्वरूपात आम्ही बघितला. एक सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या देवेंद्रजींना, विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या देवेंद्रजींना त्या गेल्या निवडणुकीच्या आधी उद्धवजी म्हणाले, देवेंद्र एक तर तू राहशील किंवा मी राहीन. या स्तरावरचं राजकारण त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं देवेंद्रजींनी भाजप कुठे राहिली आणि उद्धवजींनी उभाटा सेना कुठे राहिली. पण ते वाक्य आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलं. मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकर दाखवतील, उद्धवजी तुम्ही कुठे असाल, भाजपचा कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता तुम्ही कुठे असाल, जी तुम्ही पोपटपंची केली त्याचं उत्तर देईल. सर MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH